ब्रेक नंतर स्वागत। आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह। बातमी साताऱ्याहून। सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांची मोठी दुरवस्था झाली आहे। साताऱ्यातील नगरपालिका शाळा क्रमांक 7 मधील वर्गांच्या काचा फुटलेल्या तर शाळेला भेगा पडलेल्या आहेत। शाळेला गेली 7 वर्ष रंगरंगोटीही करण्यात आली नाहीये। स्वच्छतागृहामध्ये पत्रा गळतोय, फरशाही फुटल्यात। साताऱ्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळेच्या दुरवस्थेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्यामुळे शाळेच्या मूलभूत गरजाच पूर्ण होत नाहीयेत, त्या व्हाव्यात अशी मागणी शिक्षक आणि पालक करत आहेत। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि नगरपालिका शाळा यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या साताऱ्यातील 7 नंबरच्या नगरपालिका शाळेच्या परिसरात आहोत। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणची रंगरंगोटीचं चित्र गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर त्या खिडक्या फुटल्या आहेत, त्याचबरोबर स्लॅबला भेगा पडल्याचं देखील आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। शाळेला जी रंगरंगोटी करून शाळेला एक वेगळं रूप देण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात यावं अशी मागणी जी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आली होती, मात्र त्याकडे देखील 3 वर्ष झालं प्रशासक असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांच्या पटसंख्येकडे कधी प्रशासन लक्ष घालणार, याकडे हजारो कोटींचा खर्च करून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये येण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला प्रशासन मिळतं, मात्र या शाळेंच्या अशा दुरावस्था असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। तर पावसाळा सुरू झाला की जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतींचा मुद्दा उपस्थित होतो।